झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणातून पार्थ पवार यांची सुटका झालेली नाहीये। पार्थ पवारांवर फौजदारी चौकशीची टांगती तलवार कायम आहे, कारण सरकारनं नेमलेल्या खारगे समितीच्या अहवालात जमिनीशी संबंधित व्यक्तींच्या फौजदारी चौकशीची शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पार्थ पवार यांच्यावर फौजदारी चौकशीची टांगती तलवार कायम आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचा अहवाल। पार्थ पवारांवर फौजदारी चौकशीची टांगती तलवार। चौकशी दोषी आढळल्यास पार्थवर ही कारवाई। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात खारगे समितीचा चौकशी अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय। कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरण झी 24 तासनं उघडकीला आणलं होतं। सुरुवातीला या प्रकरणात काहीच झालं नसल्याचा देखावा सरकारी यंत्रणांनी केला होता, पण खारगे समितीच्या चौकशी अहवालात पहिल्यांदाच सरकारी चौकशी समितीनं या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं कबूल केलंय। महत्त्वाचं वाक्य त्याच्यात काय म्हटलंय, सुरुवातीलाच खारगे समितीच्या या अहवालाच्या पहिल्या पानावरती सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य आहे, ज्या वाक्यात म्हटलंय, सर्वप्रथम चौकशी समिती हे स्पष्टपणे नमूद करू इच्छिते की सदरहू प्रकरणामध्ये शासकीय जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरण करण्यासाठी खरेदी दस्त नोंदवण्यात आले आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे। हीच बाब, हाच मुद्दा झी 24 तासनं जेव्हा ही बातमी सगळ्यात पहिले समोर आणली होती, सगळ्यात पहिले आम्ही हा मुद्दा इथे मांडला होता की काय आहे की ही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन हस्तांतरित करण्याचा इथे प्रयत्न झालेला। खारगे समितीच्या अहवालामध्ये काय असेल याची संपूर्ण राज्याला प्रतीक्षा होती। या जमीन गैरव्यवहारात बड्या राजकीय नेत्याचा समावेश असल्यानं या अहवालाकडे राज्याचे डोळे लागलेले होते। 27 पानांचा खारगे समितीचा अहवाल आहे। अहवालामध्ये शीतल तेजवानीवर ठपका ठेवण्यात आलाय, तर दिग्विजय पाटलांची नियमबाह्य कृती असल्याचं म्हटलंय। आणखी कोणी सामील असल्याचं तपासात सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। फौजदारी चौकशीची पार्थ पवारांवर टांगती तलवार कायम आहे। जमिनीची मालकी न तपासता अमेडिया कंपनीनं व्यवहार केल्याचं म्हटलंय। सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू ही जबाबदार असल्याचं अहवालात म्हटलंय। सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्यावर ही कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 34चं उल्लंघन करण्यात आल्याचं म्हटलंय। 2013 साली कार्यरत हवेलीचे सहउपनिबंधक यांच्यावर ही ठपका ठेवण्यात आलाय। जिल्हा उद्योग केंद्रानं इरादापत्र दिलं होतं, त्याची प्रधान उद्योग सचिवांकडून चौकशी करावी अशी शिफारस करण्यात आली आहे। मुख्य बाब म्हणजे पार्थ पवारांची येत्या काळात फौजदारी चौकशी होऊ शकते हे त्यात अप्रत्यक्षरित्या सांगण्यात आलंय। फौजदारी गुन्ह्यामध्ये कोणाची नाव आहेत त्यांनी सांगितलं, ह्याच्यामध्ये दिग्विजय अमरसिंह पाटील आणि शीतल तेजवानी यांची नाव आहेत। पुढे म्हणताय, तसेच या प्रकरणी आणखी कोणी सामील आहे हे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यास ते देखील यास जबाबदार राहतील। वाक्य पुन्हा एकदा वाचतो, पुन्हा एकदा ऐका। या प्रकरणी आणखी कोणी सामील आहे हे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यास ते देखील यास जबाबदार असतील। पार्थ पवार हे त्या कंपनीतले पार्टनर आहेत। खारगे समितीच्या अहवालात अमेडिया कंपनी दोषी आहे असा स्पष्ट उल्लेख असल्यानं कंपनीचे 90% मालक असलेल्या पार्थ पवारांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। या गंभीर अनियमिततेसाठी विक्री करणारे, खरेदी करणारे म्हणजे अमेडिया कंपनी म्हणजेच पार्थ पवार आणि अंशतः त्याच्यात मी खरं म्हणेन दिग्विजय पाटील आहेत। तर खरेदी करणारे व अशा बेकायदेशीर नियमबाह्य खरेदी दस्तांचे नोंदणी करणारे महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अधिकारी हे निश्चितपणे जबाबदार आहेत। निश्चितपणे जबाबदार आहेत म्हणजे याच्यात देणारी शीतल आहे, घेणारी अमेडिया आहे आणि त्याच्यात इतर सगळ्या विभागाचे लोक दोषी ते निश्चितपणे जबाबदार आहेत। आम्हाला ते दोषी आढळतात, पण ही बाब फौजदारी असल्यामुळे हा अहवाल आता आम्ही योग्य त्या डिपार्टमेंटकडे पाठवणार, म्हणजे होमकडे पाठवणार, इंडस्ट्रीजकडे पाठवणार, रेव्हेन्यूकडे पाठवणार आणि फौजदारी कारवाई जी आहे ती
होम डिपार्टमेंटकडनं अपेक्षित आहे. इन शॉर्ट, फडणवीसांकडनं ही आता अपेक्षित आहे. काँग्रेस या अहवालाबाबत साशंक असल्याचं पाहायला मिळालं. चौकशी समिती हा फार्स असून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. प्रकरणामध्ये पूर्णतः गोलमाल आहे. हा चौकशी अहवाल, चौकशी समिती हा एक फार्स आहे. हे एक सुद्धा नाटक आहे आणि चौकशी समितीने दिलेला अहवाल सुद्धा बोगस आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी, मूळ मालकाला सोडून द्यायचा आणि इतरावर कारवाई करायची, ही पद्धतच आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. म्हणजे मोठा अधिकारी काम करतो त्याच्या खालच्याला सस्पेंड केलं जातं. काल मी सभागृहामध्ये परवाच्या दिवशी बोललो की लहान माणसाला सस्पेंड केलं जातं आणि मोठ्यांना मात्र सोडून दिलं जातं, अधिकाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा. तसंच इथे लहान माशांना कारवाई होताना दिसते आणि मोठे मासे मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत. हे चौकशीचा एक फार्स आहे. झी 24 हा गैरव्यवहार उघडकीला आणल्यानंतर चौकशी समितीचा अहवाल हा पहिला टप्पा मानला जातोय. दुसऱ्या टप्प्यात अजून काही बडे मासे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.